हळकुंड हळकुंड. नमस्कार. बघा मी आता काळं तिखट करायला मसाला चालू भाजणी भाजते. बघा मी एक एक व्हिडिओ टप्प्याटप्प्यानं काढले तर टप्प्याटप्प्यानं टाकणार. एक एक झालं की पहिला टाकणार, परत दुसरा टाकणार, परत तिसरा टाकणार. जसं जसं भाजणी भाजली तसं तसं टाकत जाणार. तसं तसं तुम्ही व्हिडिओ बघत जावा. अंगावर उडतं. लय फुटतं हे पण सुंट सारखं फुटतं. नाही का फट 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 फुटतं. अंगावर तेल उडतं. थोडे येतं लांबच. मिरच्या भाजताना कसं जपून तेल उडतं तसं उडते याचे. बघितलं केवढी झाली. फुगली का नाही बघा. अजून फुगणार. कॅमेरा धरायला कोण नाही ना, त्यामुळे मलाच सगळं करावं लागते. ढोलकी वाजवायची बी, गाणं बी म्हणायचं, दोरीवर बी चढायचं, नाचायचं बी, पैसे बी गोळा करायचं. सगळं माझ्याकडे आहे बघा. एकटीच करते आणि एकटीची करते. आता एवढी पाटी इथं आहे. खसखस, जायफळ फोडलंय, वेलची नाही का. हे मिक्सरमधनं बारीक करायचं सेपरेट वेगळं. काय काय गोष्टी ह्यात बारीक होत नाही त्या ना डंक्यात, म्हणून ती बारीक करून न्यायचं आणि पुन्हा मिक्स करायचं. मग ते कुठलं जातं, कुठल्याला मिक्स केलं जातं. आणि नेहमी कष्ट करावं. कष्टाला फळ असतं. इमानदारीने कष्ट केल्यावर देव आपल्याला बरोबर परमेश्वर देतात. इमानदारीने करायचं आणि इमानदारीनं हे करायचं, वागायचं. कुणी आपल्याला काय बी म्हणू द्या, छोटा व्यवसाय म्हणू द्या, मोठा व्यवसाय म्हणू द्या, मला नावं ठेवलं हे केलं तरी काही फरक पडत नाही. माझा छोटाच आहे पण माझ्या मी स्वाभिमानानं सांगू शकतो की अभिमानानं की मी काहीतरी करते. मी कुणाचं हारामीचं खात नाही. मी माझ्या कष्टाच्या पैशाचं खाते आणि माझं कष्ट हीच माझं हे आहे, भांडवल.
ती सुंटण हळकुंडी एकसारखं दिसतं, कळत नाही फुगल्यावर. आता बघा ही टाकल्यावर केवढी येते, फुगल्यावर हो का इकडे येते. सगळा मसालाच आहे. प्रमाण जास्त आहे हो, म्हणजे मिरच्या जास्त आहे त्या. 25 तसं नाही सांगू शकत, 20-25 किलोच्या आसपास मसाला आहे माझा तिखट, त्याचाही मसाला आहे.